नाही नाही, गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय, परंतु गृह खात्याचं असं कधीच गृह खातं सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा, त्याला अरेस्ट करा, रात्री बेरात्री करा. उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेलं आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय, असं त्या पाठीमागचं कारण होतं. कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय, पोलीस सक्षम आहेत, पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता. आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुलवं केलं तर ते योग्य नाही. आमची तुलना काही वेळेस लोक महायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत, असं बरोबर नाही. आमच्या महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही. अहो, माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना. काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा. जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी. आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे, मी मराठी आधी आहे. आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील. ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे.